डॉक्टर वर्षा लहाळे यांच्या विरोधात आदिवासी संघटनेच्या वतीने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना चौकशीचे निवेदन। अधिक माहिती अशी की दिनांक 24 जानेवारी 2025 पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाळे यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व विविध संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। असे असताना आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची आंदोलनकारांनी भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या संदर्भात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे निवेदन देण्यात आले आहे। या संदर्भात नक्कीच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असेही पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले आहे। पाहूया काय म्हणाले पालकमंत्री। पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो। ते चौकशी लवकरात पाठवतील आणि मी कशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्रात जवळजवळ 10 तारखेपासून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून असेल, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही आदरणीय मान्य कलेक्टर मॅडम नंदुरबार यांना आम्ही वारंवार निवेदनं दिली जात आहेत। या निवेदनामुळे आरोग्य डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक कमिटी गठीत करण्यात आली। 17 तारखेला कमिटी आल्यानंतर आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी आणि आम्ही संघटनेच्या प्रतिनिधींनी आम्ही त्या निवेदनामध्ये जे डॉक्टर वर्षा लहाळे यांची इथून बदली झाली पाहिजे आणि त्यांनी जे आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे आणि त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल आहे, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची इथून हाकलपट्टी झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही वारंवार निवेदनं दिली जात आहे। त्यामुळे 17 तारखेला आमच्या सर्वांची कर्मचारी अधिकाऱ्यांची आमची प्रत्यक्ष कमिटीसमोर आम्ही त्यांना पुरावा सकट आम्ही त्यांना जबाब देऊन दिले आहे। त्यांनी फक्त 65 तास चौकशी केल्यानंतर आम्ही सर्वांनी पुन्हा डी ऑफिस नाशिक यांच्याशी आम्ही संपर्क केला। आम्ही कलेक्टर मॅडमांना पुन्हा आम्ही 20 तारखेला भेटलो आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा 23 तारखेला सदर कमिटी आल्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचे पुरावे सादर केले असताना आमची मागणी आहे की त्या डॉक्टर वर्षा लहाळे तिथे विसर्जन अधिकारी असल्यामुळे तिथे निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आमची मागणी आहे। तर ही देखील मागणी आता आतापर्यंत वरिष्ठांकडनं इम्प्लिमेंटेशन दिसत नाही, म्हणून नाईलाजाने आम्हाला हे बेमुदत आंदोलन आता कंटिन्यू करावं लागलं आहे। आणि जर आमच्या ज्या मागण्या आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डॉक्टर वर्षा लहाळे यांच्या विरोधामध्ये त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहे, म्हणून आज आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेब या ठिकाणी नंदुरबारला आलेले आहेत। त्यांचे प्रथमच दौरा असल्यामुळे आम्ही त्यांना इथून सर्व अधिकारी कर्मचारी निवेदन देणार आहोत आणि साहेब इथे आता मीटिंग असल्यामुळे कलेक्टर ऑफिसला ते येणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली आहे जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा कलेक्टर ऑफिस प्रशासन हे आमच्यासाठी साहेबांनी इथे 10 मिनिटं थांबावं आणि आमच्याशी त्यांनी चर्चा करावी। यानंतर साहेबांना मी निवेदन देणार आहोत, साहेब याच्यावर काय भूमिका घेतात। तर आमची सर्वांची एकच मागणी आहे की डॉक्टर वर्षा लहाळे 24 तासांच्या आत जर पालकमंत्री साहेबांची ॲक्शन नाही घेतली तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू करणार आणि जर साहेब आता काय म्हणतात त्यांच्यावर डिपेंड आहे तर हे आंदोलन आम्ही इथं नव्हे, नंदुरबार कलेक्टर ऑफिस समोर नव्हे, आम्ही पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आणि तिथे जर न्याय नाही घेतला तर आम्ही आझाद मैदानामध्ये येणार आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत। आणि त्यांना असं वाटतं की ते काही प्रमाणात कर्मचारी येत नाही, बसत नाही। आम्ही शासनाचे आम्ही गाईडलाईन मानतो आहे। आम्ही जर इथून आम्ही आज साहेब काय म्हणतात पालकमंत्री साहेब, आम्ही त्यांना निवेदन देणार आणि निवेदन दिल्यानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील। हे जर त्यांनी 24 तासाच्या या डॉक्टर वर्षा लहाळे यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही उद्या परवापासून सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही कामबंद आंदोलन करणार आणि ज्यावेळेस आरोग्य खात्यावर जेव्हा दुष्परिणाम होईल त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा शासन प्रशासन आणि राज्याचे आरोग्य डिपार्टमेंटचे खास करून ते शासन प्रशासन जबाबदारी असं आम्ही त्यांना या माध्यमातून आवाहन करीत आहोत। धन्यवाद। जय संविधान, जय भारत। भ्रष्ट डॉक्टर वर्षा लहाळे यांची नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। भ्रष्ट वर्षा लहाळे चलत जाओ, चलत जाओ, चलत जाओ। भ्रष्ट अधिकारी चलत जाओ, चलत जाओ, चलत जाओ। अरे ये भ्रष्ट अधिकारी चलत जाओ, चलत जाओ, चलत जाओ। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।
हकालपट्टी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. भ्रष्ट अधिकारी वर्षा लाडे यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. भ्रष्ट अधिकारी वर्षा लाटे मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. डॉक्टर वर्षा लाटे मुर्दाबाद.